सगळ्यांचे पत्रकारांचे सगळ्यांचे स्वागत. आमच्या मध्ये असत गोंय राज्याचे तरुण मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत, त्याचबरोबर आमच्या महिला मोर्चाच्या अध्यक्षा सुवर्णा तेंडुलकर, आमचे आमदार दिव्या राणी, त्याचबरोबर शेटी बाकीची सोनाली, पूनम सावंत, विद्या, आरती बांदोडकर. नारी शक्ती वंदन अधिनियम 2026चे बिल, ते बिल काल पार्लमेंटान ज्या तरेन 16 आणि 17 तारखेक प्रेझेंट केले आणि त्यानंतर जी चर्चा झाली त्या चर्चेच्या नंतर ते मतदानाक घातले आणि ते मतदानाक घालतकीर सगळ्या भारतातल्या सगळ्या लोकांनी जम्मू काश्मीर पासून कन्याकुमारी पर्यंत सगळीकडे लोकांनी पळयले की ज्या तरेन ह्या काँग्रेसी, समाजवादी पार्टी, बाकीचे सगळे जे दल असतात ते तातूंत भितर सगळ्यांनी ह्या बिलाचेर ज्या तरेन आक्रोश केलो आणि हे बिल पारीत जावपाक जायना ह्या खातीर जो प्रयत्न केलो आणि ते बिल जे आसा ते बिल संसदेन ते पास जावना आणि ह्या खातीर काँग्रेसीन आणि बाकीच्या ते दलांनी सगळ्यांनी बायलांचो म्हणजे महिलांचो, नारी शक्तीचो एक व्हड प्रमाणात विश्वासघात केल्लो आसा आणि त्याच बरोबर ही गोष्ट आसा ती एकदम निंदनीय आसा. हे फक्त बिल नाशिल्लें जाल्यार हे बिल न्हय तर नारी शक्तीक फुडें वचपा खातीर एक केल्ले एक व्हडलो रिफॉर्म आशिल्लो. हे क्रांतिकारीक पावल आशिल्लें. भारताच्या इतिहासान, राजकीय इतिहासान हो दीस खरें म्हटल्यार सुवर्ण अक्षरांनी बरोवपाक उरलो आशिल्लो. हिस्टोरीक डे आशिल्लो, पण तो हिस्टोरीक डे जो आसा तो हिस्टोरीक डे हो ह्या नारी शक्तीक मुखार व्हरपाक लागून काँग्रेसी कडेन आणि बाकीच्या त्या दला कडेन जमले ना आणि ते बिल जे आसा ते बिल ते पार्लिमेंटात पारीत जायनासतना ते परत एकदां फाटीं व्हरपाचें पडलें. हाचे पयलीं खूब फाटीं प्रयत्न जाल्ले. हे बिल जेन्ना हाडपाक जाय आशिल्ले त्या वेळाचेर देवगौडा सरकार आसतना आसतले, त्यानंतर अटल बिहारी वाजपेयीचे सरकार आसतना आसतले, पण त्या वेळाचेर सुद्दां ह्याच मेंटॅलिटीन, ह्याच काँग्रेसच्या मेंटॅलिटीन हे बिल कशेंच पास करप ना. त्या खातीर तांच्यांनी जो कितें सर्कस केल्या ती सगळ्या लोकांक खबर आसा आणि ते सुद्दां रिकॉर्डाचेर दर्ज आसा. 2023 हे बिल जेन्ना पास जालें त्या वेळाचेर मल्लिकार्जुन खरगे हांच्यांनीच सगळीकडे प्रेस कॉन्फरन्स घेवन आणि काँग्रेसीन प्रेस घेवन बोवाळ मारिल्लो सगळ्यांक याद आसा की हे बिल आसा ते राजनीतीक जुमला, पॉलिटिकल जुमला म्हणून ताका नांव दिल्लें आणि सगळीकडे प्रेस घेवन बोवाळ मारताले की जे डिलिमिटेशन्स केला आणि ते सेन्सस जे जावपाचें आसा ते मुखार जातलें आणि ताजो फटको म्हणजे काँग्रेसीक खरें म्हळ्यार दिसतालो आणि म्हणून तांच्यांनी हो बोवाळ मारपाचो प्रयत्न केल्लो आणि ताजोच भाग म्हणून त्या वेळाचेर तांच्यांनी हे बिल जल्दी लागू करो नारा करताले आणि त्या वेळाचेर 2023 जर तांच्यांनी ते बिल पास करपाक लागून जर सपोर्ट जर केल्लो म्हणटात न्ही जाल्यार तो खरो म्हळ्यार तो राजकीय जुमला आशिल्लो. कारण रोखडेच 2024 लोकसभेचे इलेक्शन आशिल्लें आणि त्या लोकसभेच्या इलेक्शनाक ताका फायदो मेळपाक जाय म्हणून आमी काँग्रेस ताका पास करतात म्हणून केल्लें तांणी एक काँग्रेसीन केल्लें नाटक आशिल्लें आणि त्या नाटकाचो आयज खरो म्हणल्यार तो अर्थ कितें आसा तो सगळे जनतेक कळ्ळो, सगळ्या लोकांक कळ्ळो आणि तो खरो म्हळ्यार आमी तातूंतलो निशेध करपाक जाय आणि ती निंदनीय गजाल आसा. महिला शक्तीक ह्या सरकारान शून्य म्हणजे ज्यो स्किमी कांयच नाशिल्ल्यो त्या स्किमीच्या आणि येवजणेच्या माध्यमांतल्यान वयर काडपाचो प्रयत्न केला. खुबश्यो स्किमी आसा, हाजे नंतर तुमकां हे सगळे कळटलें आनी तुमकां खबरूय बी आसा. त्या माध्यमांतल्यान फुडें पण ऑफिसांत घरांतल्यान ऑफिस आणि पंचायतींतल्या क्षेत्रांतल्यान पार्लिमेंटान वचपा परतलो हेजो व्हडलो प्रवास करपा खातीर ज्या तरेन ते प्रोत्साहीत केल्लें तें बिल पास जावप ना हे म्हटल्यार नारी शक्तीचो अपमान आसा. ही नारी शक्ती ह्या काँग्रेसीक आणि त्याच बरोबर तांचे सगळे जे उलटा पुलटा गट आसा तांकां केन्नाच माफ करचे ना. सगळे जन आक्रोश हो तांच्या ह्या
कृतीक लागून जाल्लो आसा जाता आनी ह्या निमतान ज्या तरेन हे बिल पारीत जाल्लो ताचो निशेध करता त्याच बरोबर फुडल्या सुत्रांत डॉक्टर प्रमोद सावंत सुलेखा. नमस्कार. आपल्या सगळ्यांक खबर आसा 16 वुमन्स रिजर्वेशन बिल 2026 इंट्रोड्यूस जाले आणि ऑन 17 ताचेर भासाभास जावन दिस बिल हॅज बीन रिजेक्टेड. खरें पळोवपाक गेले जाल्यार इट्स नॉट अ गुड थिंग विच दे हॅव डन. ऑपोजिशन पार्टीन केल्ले आसा ही गजाल हाचेर हांव निशेध करता. कित्याक तर ते एक विसरले की हे जे बिल आसा दॅट वॉज ओनली फॉर द पर्पज ऑफ इम्प्लिमेंटेशन. आमी पळोवपाक गेले जाल्यार एक्चुअली देर इज ऑलरेडी एन ऍक्ट फॉर रिजर्वेशन ऑफ 33% which is passed in 2023, and as per this act there is already a reservation for women 33% in assembly and also in parliament. आता हाचेर बिल इंट्रोड्यूस करपाचे कारण कितें आशिल्लें द वुमन्स रिजर्वेशन बिल की ताचे इम्प्लिमेंटेशन बिकॉज एक्ट जालो की ताचे इम्प्लिमेंटेशन इज ऑल्सो रिक्वायर्ड एंड ताचे इम्प्लिमेंटेशन बेगिनात बेगीन करप अशें आमचे माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी हांचे विचार हांच्या गव्हर्मेंटाचे विचार आशिल्ले आणि त्या कारणान हे इम्प्लिमेंटेशन बेगीन जावप म्हणून ताणें हे बिल इंट्रोड्यूस केले. आता हे बिल जे ओपोजिशनान रिजेक्ट केला ओपोज केला सो ते करतना एक विसरले की ह्या बिलाचो फायदो फक्त भारतीय जनता पार्टीकूच जावचो नाशिल्लो खंयच्या एका पार्टीक जावचो नाशिल्लो तर पूर्ण देशाच्या महिलांक जावपाचो आशिल्लो. महिला म्हणटकूच दॅट इज द रिजर्वेशन फॉर दी women of India who represent 50% of the population. आणि हे जे हो जो फायदो महिलांक जावपाचो आशिल्लो तातूंत तांची महिला आशिल्लीच न्ही की आमचीच नाशिल्ल्यो आणि तांकांय ताचो फायदो जातलो आशिल्लो हे ते विसरले. तांच्याय महिलांक तांकां तो फायदो दिवपाचो ना अशें हातूंतल्यान दिसून येता. सेकंडली आमच्या भारतीय जनता पार्टीन खुबश्यो महिला सदांच रिप्रेझेंट करता तांकां रिप्रेझेंटेशन दिल्लें आसा ऑपॉर्च्युनिटी दिल्ली आसा हे तुमी सदांच पळयत आयल्या. आतां पळोवपाक जाल्यार तांच्यांनी आपले जे महिला खातीर जे रिप्रेझेंटेशन दवरले ते लिमिटेड टू दॅट रॉयल फॅमिली दवरलेले आसा. पळोवपाक गेले जाल्यार दे डोंट अलाव ऑर दे डोंट वॉन्ट म्हणपाचे दॅट आउटसायड दॅट फॅमिली तांकां भायली महिला येवन कोणे तरी रिप्रेझेंट करप हे तांकां पटलें ना. ताचे खातीर म्हाका दिसता तांच्यांनी ओपोज केलो. सो हे जे ताणें केल्लें आसा कार्य ताका हांव म्हजो ताका निशेध आसा की हे जे कार्य केला जे ताणें एका सायडीन आमकां महिलांक दिले आनी दुसऱ्या सायडीन आमच्या तोंडांतल्यान काडून घेतले. आमचो तो हक्क आशिल्लो तो आमकां डिनाय केलो बाय ऑपोजिशन. ताच्या खातीर हांव तांचे पूर्णपणे निशेध करता. फुडल्या सुवातेचेर आमचे आमदार डॉक्टर देवी येवले. नमस्कार. आज हांगा उपस्थित आमचे माननीय मुख्यमंत्री प्रमोद सावंतजी, आमचे पार्टीचे अध्यक्ष रामू नायकजी, सुवर्णा तेंडुलकर महिला मोर्चा अध्यक्ष, आमची माझी महिला वांगडी बाकीची सगळी तुमकां पत्रकार बंधू नमस्कार. नारी शक्ती वंदन अधिनियम पयरूच आमी प्रेस कॉन्फरन्स घेवन आमचे मदीं एक उत्साह निर्माण आशिल्ली, एक उर्जा निर्माण जाल्ली की फायनली महिला खातीर कितें तरी बरें जातलें आणि भारतीय जनता पार्टीच्या खातीर आणि आमचे माननीय प्रधानमंत्री मोदीजी खातीर एक फायनली एक महिलाक शासन आणि प्रशासनान फुडें वचपाक एक संदी मेळटली. राजकारणान तितलेच एक रिप्रेझेंटेशन मेळटलें जे इतले वर्सां आमी पळयलां की महिलाक मेळूना. महिलाक आमी पळयता की प्रत्येक क्षेत्रान फुडें सरिल्ली आसा. खंयचेय क्षेत्र जावनी एक फ्रॉम अ गर्ल चायल्ड टू स्टुडंट आसूनी की कॉलेज आसूनी की फुडें डॉक्टर जावन इंजिनियर सगळे क्षेत्रांनी महिला फुडें आसा. पण राजकारणान तांकां तितलें रिप्रेझेंटेशन मेळना आसून जे डिसिजन मेकिंग पॉलिसी मेकिंग लॉ चेंजीस जे जावपाक जाय देशा खातीर ते केन्ना जावपाक शकता जेन्ना तांकां रिप्रेझेंटेशन मेळटा. आणि हे 33% रिप्रेझेंटेशनानच जावपाक शकतालें. पण हे आणि वी विमेन आर द 50% पॉप्युलेशन ऑफ द कंट्री आणि आमकां फुडें व्हरपाक म्हणजे हे जे पयर जे घडलां
इट इज एक्चुअली ऐतिहासिक दीस जावपाचो हो आमच्या भारत देशान की फायनली हे बिल पास जावन, बट इट इज आय थिंक आमी म्हणपाक शकता अ ब्लॅक डे फॉर द हिस्ट्री ऑफ इंडिया, भारत, बिकॉज महिला खातीर खऱ्या अर्थान तर आमकां फुडें व्हरपाक जाय आशिल्लें, खरेंच तांकां तर महिला फुडें व्हरपाक जाय जाल्यार हें बिल पास जाता आशिल्लें आणि ते राजकारण करपा नाशिल्लें हातूंत. प्रत्येक महिलाचे स्वाभिमान आणि तांचे पळय आत्मसन्मान आसा ताजे हे अपमान, प्रत्येक महिलाची जी आशा आशिल्ली, अपेक्षा आशिल्ली की फायनली महिला आमी इक्वॉलिटी म्हणटात, अजून पर्यंत आमी वुमन्स डे मनयतात कित्याक इक्वॉलिटी आमकां झगडचें पडटा फॉर आर इक्वॉलिटी. फायनली प्रत्येक महिलाक दिशिल्लें की आमकां रेप्रेझेंटेशन मेळटलें आनी आमी भागीदार जातले देशाक एक आकार दिवपाक, देशाक फुडें व्हरपाक, देशाचे पॉलिसी डिसिजन्स घेवपाक, देशाचे जे कितें लॉ चेंज करपाक जाय. भारत आमचे माननीय प्रधानमंत्री म्हणटा आमचे 50% पॉप्युलेशन जे महिला आसा दे आर मच निडेड, इक्वली रेप्रेझेंटेशन आसपाक जाय आनी भागीदार आसपाक जाय. आमची विकसीत भारत तर 2047 जावपाक जाय जाल्यार तितलीच महिला फुडें आसपाक जाय इन पॉलिसी मेकिंग डिसिजन्स एंड लॉ मेकिंग डिसिजन्स. पण हें जावपाक पावना बिकॉज जे ऑपोजिशन पार्टीज आसा तांणी ते भिले की हें तर घडलें जाल्यार नारी शक्ती कितें म्हणटा ती खऱ्या अर्थान तांकां दिसून येतली, महिला शक्ती, नारी शक्ती. आणि जे माननीय प्रधानमंत्री 2014च्या महिला खातीर जे पळय वेगळ्यो वेगळ्यो योजना करून दिल्या आनी आयसिंग ऑन द केक वूड हॅव बीन दिस 33% रेप्रेझेंटेशन, आणि हे सगळें करपाक तांणी दिवना. पण आमी म्हाका दिसता आमी निराश ना, आमचे डिसिजन अटल आसतले, प्रयत्न अटल आसतले आनी खात्री आसा की आमची पार्टी हे डिसिजन फुडें व्हरतले आनी वी वील कीप ट्रायंग टील दीस रेप्रेझेंटेशन हॅपन्स. आणि फायनली एक ना एक दीस असो आसतलो की फायनली आमच्या महिलाक हे रेप्रेझेंटेशन, इक्वल रेप्रेझेंटेशन मेळटलें आणि जे कितें आमचे जे 50% पॉप्युलेशन आसा भारताचे, वी वील खऱ्या अर्थान आमकां भारत तर चेंज जावपाक जाय, फुडें वचपाक जाय, ताजो आकार तर बदलपाक जाय जाल्यार इक्वली महिला वील बी भागीदार इन चेंजिंग दॅट. आणि ऑपोजिशनान जे केलां, जे आमकां प्रत्येक महिलाचे आत्मसन्मान आणि स्वाभिमानाक आणि आमच्या प्रत्येकाची आशा जी आशिल्ली ताका ठेस पोचयल्या, ती म्हाका दिसता तांकां योग्य धडा प्रत्येक महिला शिकयतली. कित्याक म्हाका आय वूड लायक टू रिक्वेस्ट एवरी महिला, आमच्या गोंय राज्याची आसुनी की भारत राज्याची आसुनी, जेन्ना जेन्ना आतां इलेक्शन जातलें प्रत्येक महिलान त्या प्रत्येक विरोधी पार्टीक विचारपाक जाय की तुमी आमचे कडेन आतां येता खंयच्या तोंड घेवन येतात, कित्याक तुमकां तर आमी फुडें गेल्ले जाय जाल्यार वाय डिडंट यू अलाव दिस bill to get passed? What is the reason that you didn't allow this bill to get passed? आणि म्हाका खबर आसा की आता इलेक्शना टायमार प्रत्येक महिला 50% आमची जी देशाची महिला आसा ती ह्या विरोधी प्रत्येक ऑपोजिशन पार्टीक धडा शिकयतली आणि तांकां योग्य तांचे स्थान दाखयतली प्रत्येक इलेक्शनाच्या टायमार. आणि जे ऑपोजिशनान केला ताजे हांव निशेध करता आणि इट इज अ व्हेरी व्हेरी सॅड डे फॉर इन द हिस्ट्री ऑफ आमची देशाचे हिस्ट्रीक व्हेरी व्हेरी सॅड डे. आणि हे हाजे फुडें अशें जावपा ना हाची म्हाका खात्री आसा आणि प्रत्येक महिला हे करून दाखयतली आणि आमचे माननीय प्रधानमंत्री आणि भारतीय जनता पार्टी हे फायनली हे पास करून आमच्या महिलाक ते योग्य स्थान दितली अशी म्हाका खात्री आसा. नमस्कार, मैं भारतीय जनता पार्टी गोवा प्रदेश की तरफ से आज की इस प्रेस कॉन्फ्रेंस में हमारे साथ में मौजूद है हमारे भारतीय जनता पार्टी के अध्यक्ष श्री दामू नाइक, हमारे साथ में हमारे एमएलए डॉक्टर देविया, महिला मोर्चा के अध्यक्ष हमारे सुवर्णा, एडवोकेट सुलेखा शेट्टी, एडवोकेट सलोनी, विद्या, पूनम, आरती एंड रानिया कार्दोज. हमारे भारतीय जनता पार्टी की तरफ से हमारे सभी महिला कार्यकर्ता आज इस इंडिया अलायंस यानी कि कांग्रेस, सप, तृणमूल कांग्रेस और खास करके डीएमके, इनका हम निषेध करते हैं. एक इंडिया अलायंस तो एंटी नेशनल पार्टियत है, ये इंडिया अलायंस एंटी वुमन पार्टियत है.
मैं आज की इस प्रेस कॉन्फ्रेंस में गोवा प्रदेश भारतीय जनता पार्टी की तरफ से और गोवा सरकार की तरफ से भी इनका निषेध करता हूं। आपने 50 साल में इस देश पर जिस कांग्रेस पार्टी ने राज्य किया, उस कांग्रेस पार्टी ने कभी 33% वुमेन्स को रिजर्वेशन नहीं दिया। जिस पार्टी की महिला प्रधानमंत्री रही, लेकिन उस पार्टी ने महिलाओं को प्रतिनिधित्व देने का काम कभी नहीं किया। इसीलिए मैं भारतीय जनता पार्टी की तरफ से गर्व से कहता हूं, आज इस देश की प्रेसिडेंट एक वुमन है। इससे वो भारतीय जनता पार्टी की तरफ से उनका कैंडिडेचर हुआ और आज शी इज द प्रेसिडेंट। मैं गर्व से कहता हूं कि महिलाओं का सम्मान करने का काम किसी ने किया तो भारतीय जनता पार्टी ने किया। रिसेंटली द दिल्ली चीफ मिनिस्टर इज अ वुमन चीफ मिनिस्टर। एज अ कार्यकर्ता की तरफ से भारतीय जनता पार्टी की तरफ से भारतीय जनता पार्टी ने दिया। ये सपा हो, कांग्रेस हो, डीएमके हो, तृणमूल हो, ये सभी पार्टी तो ये फैमिली राज्य पार्टी है। हमेशा के लिए खुद के फैमिली को आगे करने का काम इन्होंने किया है। आपने देखा तो पिछले 12 साल के टेन्योर में भारतीय जनता पार्टी ने हर तरफ जो जो काम अच्छा काम देश के लिए किया, उस काम को अपूर्ण करने का काम किसी ने किया तो कांग्रेस ने किया। भारतीय जनता पार्टी की तरफ से 3 तलाक का बिल लाया, उसको विरोध किया। भारतीय जनता पार्टी के बेटी बचाओ बेटी पढ़ाओ किया, उसको विरोध किया। जीएसटी लाया, उसको विरोध किया। भारतीय जनता पार्टी की तरफ से आयुष्मान कार्ड लिया, इसको विरोध किया। भारतीय जनता पार्टी की तरफ से यानी सीए इंट्रोड्यूस किया, उसको विरोध किया। भारतीय जनता पार्टी करते ऑपरेशन सिंदूर, इसको विरोध किया। भारतीय जनता पार्टी की तरफ से यानी जो बिल जब यानी जीएसटी लाना चाहा, उसको विरोध किया। इसीलिए मैं कहता हूं कि कांग्रेस इज एन एंटी नेशनल पार्टी मैं कहता हूं, और उसने एंटी नेशनल काम करने का काम हमेशा के लिए करते हैं। इसीलिए आज ऑनरेबल प्राइम मिनिस्टर नरेंद्र मोदी जी ने वुमन सेंट्रिक गवर्नेंस करते हुए आप देखो 12 साल के टेन्योर में महिला सशक्त करने का काम किसी ने किया तो माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी ने किया है। और इन्हीं के कार्यकाल में उन्हें वुमन सेंट्रिक स्कीम्स जो हमेशा के लिए तत्परता से उन्होंने, चाहे वो प्रधानमंत्री शौचालय हो, चाहे वो प्रधानमंत्री आवास योजना हो, उज्ज्वला योजना हो, उजाला योजना हो, बेटी बचाओ बेटी पढ़ाओ हो, मुद्रा लोन हो, स्टार्टअप हो, स्टैंड अप हो, इसकी ऑन एन एवरेज देखो तो मोर देन द 40 to 50% द वुमन हैव पार्टिसिपेटेड, वुमन हैव बेनिफिटेड। और सबसे ज्यादा तो मैं कहूंगा कि इस देश की आबादी 140 करोड़ है, उसमें से 50% आबादी विच इज महिलाओं की आबादी है। इसीलिए मैं कहता हूं कि 70 करोड़ जनता के महिलाओं के ऊपर अन्याय करने का किसी ने काम किया तो इंडिया अलायंस और उनके पार्टनर ने किया है। मोदी जी के कार्यकाल में वुमन सेंट्रिक गवर्नेंस और वुमन लेड गवर्नेंस करने का जो हमने पॉलिटिकल बिल रिजर्वेशन ला के इसको वुमन लेड गवर्नेंस करने की हमारी इंडिया अलायंस की जो बात थी उसको किसने रोका और किसने महिलाओं को धोखा दिया तो इंडिया अलायंस ने दिया। इसीलिए मैं आज इस प्रेस कॉन्फ्रेंस की तरफ से पूरे गोवा की जनता की तरफ से, मेरे गोवा के महिला भगिनियों की तरफ से मैं कांग्रेस और उनके पार्टनर डीएमके, तृणमूल कांग्रेस और सपा इनका निषेध करता हूं। और जनता उनको निश्चित रूप से जब इलेक्शंस आएगी तभी उनको पता चलेगा कि महिलाओं का सम्मान न करना क्या होता है, महिलाओं को रिजर्वेशन न देने का मतलब क्या होता है, ये डेफिनेटली बताओ। मैं तो कांग्रेस के महिलाओं को भी आह्वान करता हूं कि जिस पार्टी ने आपको रिजर्वेशन न दिया तो उस पार्टी के लीडर्स को पूछो, और डेफिनेटली उन्होंने पूछना चाहिए। ये मेरा तो कहना है कि हमेशा के लिए, इसीलिए यानी अपोजिशन आर द एंटी वुमन स्टैंड हमेशा के लिए उन्होंने लिया है। हमेशा के लिए उन्होंने इस तरह से आपने देखा तो ईच एंड एवरी जो योजनाएं आगे बढ़ाई उसको विरोध करने का काम किसी ने किया तो मैंने कांग्रेस और उन्होंने किया। मैं इसके ऊपर कहते वक्त हमेशा के लिए गोवा सरकार या डबल इंजन सरकार इन्होंने भी वुमेन सेंट्रिक स्कीम्स हमेशा के लिए लाए। सबसे पहले चाहे वो गृह आधार स्कीम 1,500 रुपीज पर मंथ वुमन को देने का काम, मोर देन द 1,50,000 वुमेन्स पर महीना यानी 1,500 रुपीज देने का काम भारतीय जनता पार्टी की सरकार की तरफ से गोवा में हम कर रहे हैं। चाहे वो गृह आधार हो या लाडली लक्ष्मी हो, ऑन एन एवरेज 1 लाख रुपए देने का काम जो उसके शादी में हो या यानी उसके एजुकेशन के लिए, ये काम भारतीय जनता पार्टी की सरकार की तरफ से किया है। इसीलिए यानी हमारा जो सरकार डबल इंजन का सरकार है, विच वुमन सेंट्रिक स्कीम, हर घर नल से जल हो, हर घर शौचालय हो, हर घर एलपीजी कनेक्शन हो, ये सब स्कीम लोगों के तरफ से पहुंचाने का काम
भारतीय जनता पार्टी की गोवा के सरकार ने हमेशा के लिए किया है। इसीलिए मैं कांग्रेस का निषेध करता हूं, मैं इंडिया अलायंस का निषेध करता हूं। सही में ऑनरेबल प्राइम मिनिस्टर नरेंद्र मोदी जी का जो पूरे देश के उन्होंने कल एड्रेस किया, उन्होंने इसके प्रति महिलाओं के प्रति उन्होंने कहते वक्त कहा कि डेफिनेटली इन फ्यूचर वी विल पास दिस बिल, और उनका सम्मान, उनको रिजर्वेशन देने का काम इंडिया अलायंस और भारतीय जनता पार्टी की सरकार इन फ्यूचर डेफिनेटली ये हम करेंगे, ये मैं कहता हूं। और हमें पूरा महिलाओं का सभी के लिए सपोर्ट रहेगा, ये भी मैं चाहता हूं। आजच्या खासा सुवाळ्याचेर हांव आयच्या प्रेस कॉन्फरन्साचेर उलयता आसतना हांव इंडिया अलायंस, काँग्रेस, सपा, डीएमके, तृणमूल हांचो हांव विरोध निषेध करता गोंय भारतीय जनता पार्टीच्या वतीन, गोंयच्या म्हज्या महिला भगिनींच्या वतीन आणि त्याच बरोबर गोंयच्या डबलिनीच्या सरकारच्या वतीन ज्या पद्धतीचो स्टँड तेंच्यांनी घेतला की काँग्रेस पार्टी ही अँटी नॅशनल पार्टी आसा, ही अँटी वुमन पार्टी आसा आणि सातत्यात याच पद्धतीचो स्टँड तेंच्यांनी प्रत्येक फावटी घेतलेलो आसा। देशाची एक वुमन प्रधानमंत्री काँग्रेस पार्टीन दिले, पण ताका 33% रिजर्वेशन दिवपा खातीर जमले ना। तांच्यांनी जेन्ना 33% रिजर्वेशनाचो येता तेन्ना फक्त महिलांच्या खातीर आनी महिलांचो तेंच्यांनी मता खातीरच फक्त तेंच्यांनी महिलांचो कार्ड हे फुडें केल्लें आसा। भारतीय जनता पार्टीचें सरकार हे वुमन सेंट्रीक गव्हर्नन्स आसा। हे मोदीजीच्या फाटल्या तुम्ही 12 वर्षांच्या कार्यकाळात जर काढून पळयता आसात जाल्यार आमी म्हणटा हर घर शौचालय आसतले, हर घर नल से जल आसतले, किंवा आम्ही म्हणटा प्रधानमंत्री आवास योजना ही पयले फावटी महिलांच्या नावाचेर दिली। जनधन अकाउंट हे जे सुरवात केले भितरले 40 कोटी अकाउंट हे महिलांच्या नावाचेर जाले। पयले फावटी म्हणजे महिला हे आपलं खाते बँकेत उघडपाक शकली। त्याचबरोबर प्रधानमंत्री आवास योजना हे महिलेच्या नावाचेर घर जावपाक शकले। अशा पद्धतीच्यो विविध स्किमी, स्टँडअप इंडिया काढून पळयात, मुद्रा योजना काढून पळयात, आरडीएचे सेल्फ हेल्प ग्रुप काढून पळयात, पुराय देशभर पयले फावटी आमी म्हणटा की सेल्फ हेल्प ग्रुपा खातीर आनी विदाउट एनी शुअरिटी, विदाउट एनी गॅरंटी जर लोन दिवपाक शकले आसत जाल्यार ते मोदीजीच्या सरकाराच्या कार्यकाळात। म्हणूनच तर आमचे वुमन सेंट्रीक गव्हर्नन्स, हे वुमन लॅड गव्हर्नन्स करपा खातीर आमकां पॉलिटिकल रिजर्वेशन हे तितकेच म्हत्वाचे आशिल्ले आणि म्हणून 33% रिजर्वेशन येता ते 2029 भारतीय जनता पार्टीच्या आणि इंडिया अलायन्स हांकां ते दिवपाचे आशिल्ले। म्हणून हे परत एकदा जे नारी शक्ती बंधन अधिनियम बिल हे इंट्रोड्यूस केले। खरे म्हणजे या बिलाक सपोर्ट करचो सोडून सातत्यात काँग्रेस, सपा, तृणमूल काँग्रेस आणि डीएमके जे ज्यांची इलेक्शन सातात जावपाची आहा थंयसरूय बी महिला तांकां डेफिनेटली दाखोवन दितले की तांची पावर कितें आहा ती। आणि 2029च्या इलेक्शनाक आमी जे म्हणटाले की पंचायत टू पार्लमेंट आमकां महिला ह्यो व्यवस्थित रित्या आमकां रिजर्वेशन पळोवपाक मेळटलें आसलें, बट काँग्रेसीन हो काळो दीस हो महिलांच्या खातीर दाखोवन दिलो। हो महिला केन्ना विसरची ना आणि सातत्यात जेन्ना जेन्ना वेळ येता तेन्ना महिला तांकां दाखोवन दितली। महिलांचो सन्मान सातत्यात भारतीय जनता पार्टीन केला। आयजूय बी तुम्ही पळयचे आसत जाल्यार व्यासपीठाचेर आमच्या बरोबर आशिल्ल्यो सगळ्यो महिला भगिनी आमच्यो ह्यो खंय तरी पॉलिटिकल पार्टीचे पद जे 33% आमी आमच्या पॉलिटिकल रिजर्वेशनांनी तांकां ज्या बरोबर पार्टीच्या स्टँडांनी 33% रिजर्वेशन दिता, सगळ्यो भशेच्यो म्हाज्या बरोबर महिला ह्यो पार्टीच्या पदाचेर आसात, त्यो इलेक्टेड रिप्रेझेंटेटिव्हज आसात आणि सातत्यात उलोवपा खातीर वोकल आसतात। म्हणून आमच्या सगळ्या गोंयच्या महिलांच्या वतीनय बी हांव काँग्रेस ह्या पार्टीचो निषेध करता। तुम्ही पळयला आसतलें की भारतीय जनता पार्टीन पयले फावटी आमी जेका म्हणटा की प्रधानमंत्री पद दिवपाचे जर आयले आसत जाल्यार आमी पयले फावटी महिला प्रधानमंत्री पद दिले। दिल्लीचे मुख्यमंत्री भारतीय जनता पार्टीची एक सामान्य कार्यकर्ती दिल्लीच्या मुख्यमंत्री पदाचेर फर्स्ट टाइम इलेक्ट जाल्या उपरांत मुख्यमंत्री पदाचेर पावले। हो महिलांचो सन्मान भारतीय जनता पार्टीच्या सरकारान सातत्यात केला आणि म्हणून तर आम्ही म्हणटा की काँग्रेसीन अशा पद्धतीच्या हेच्या वेळेला पार्टीत 50 वर्सां राज्य केल्या उपरांत सुद्धा महिलांचेर अन्याय करपाचें काम केलें। त्या खातीरच पुराय देशांतल्यो महिला तांकां दाखोवन दितले की कशा हो अन्याय जो तेंच्यांनी केला हो मताच्या रुपांत जेन्ना जेन्ना येतलो तेन्ना 100% महिला ह्यो भारतीय जनता पार्टीच्यो आणि इंडिया अलायन्स हांच्या फाटल्यान रावतले हाची म्हाका खात्री आसा। आणि नक्कीच माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी म्हटला तेन्ना की एका 2/3 मेजॉरिटी लोकसभेत जायी पडटा, 2/3 मेजॉरिटी ही नक्कीच भारतीय जनता पार्टी कडेन येतली आणि हे बिल आमी इन फ्युचर 33% रिजर्वेशन महिला भगिनींक दिवपा खातीर आमी कार्यतत्पर आसतले हे सांगता। आणि परत एकदा हांव काँग्रेस, सपा, तृणमूल आणि डीएमके हांचो निषेध करता।
सेम तुम्ही सांगितलं की तुम्ही सुद्धा सीट झालं वेकेट करप रेडी असतं महिला खाली, जर तुम्ही अजूनही स्टँड करता त्याचे अजूनही स्टँड करता. जर 33% रिझर्वेशन म्हजो सीट आयलो असत तर हांवें पयलीं म्हटलां की म्हणजे मात सुद्धा मनात किंतु परंतु न दवरता महिला भगिनींच्या खातीर सीट रिझर्व करपा खातीर तयार आसता. सीएम ऑपोजिशनाक कसलो भंय आहा म्हणटा तुम्ही, जर वुमन रिझर्वेशन बिल जर पास जाता? आता हे म्हाका विचारच्या विशयात ऑपोजिशनाक विचारलेल्या चड बरें आसलें, ताका कसलो भंय तो त्यांच्या मनान आसा वा आमकां कळूंक ना. त्या खातीर तांच्यांनी खरें म्हणजे ते ओपन करपाक जाय आसलें, पण हेचेर ओपन तेंच्यांनी चर्चा केली ना. म्हणजे माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांच्यानी ताका आव्हान केल्लें की तुम्ही डिबेट करात आणि त्यांची जर डिबेट तूं काढून पळयशात की सगळ्या जाणांचे तांकां कसलो भंय आसा तो म्हाका कळना. 33% तांच्यांनी म्हटलें की नॉर्थ वर्सीस साऊथ हे करून दाखयलें. तांच्यांनी माननीय होम मिनिस्टर तांच्यांनी तांकां तोय रेशियो दाखयलो की आमच्या तमिळनाडू सारकिल्या राज्यात जवळपास 20 सीट लोकसभेचे आनीक वाडटाले आणि लोकसभेचे जर 20 सीट वाडटा इट इज इन द इक्वल रेशियो, इट इज नॉट एट द पॉप्युलेशन रेशियो. म्हणून 2011चो सेन्सस घेवन तांचेय सीट जर नॉर्थातल्या राज्यांतले सीट वाडटाले आसत जाल्यार सावथातल्या राज्यांतले सीट वाडटाले. आमी तर मोठ्या अभिमानान सांगतालो की एक एडिशनल सीट गोंयाकूय मेळपाक शकतालो. की ह्याच पद्दतीन आसतना तांकां कित्याक कसलो भंय दिसलो आनी कितें हें म्हाका खबर ना. कारण हो भंय फक्त फॅमिली राज्यांतलो आसा. तांकां आपल्याच फॅमिलींतल्यो महिला फक्त फुडें येयल्ल्यो जाय. ह्यो जर सामान्य 33% आयले आसत जाल्यार सामान्य महिला जी आसा ही फुडें येतली आसली. हो भंय तांकां आशिल्लो. आयज पर्यंत तांच्यांनी जर महिलाक फुडें काडपाची केला आसत जाल्यार आपल्याच एका काडलेलें आसा. भारतीय जनता पार्टीच्या कार्यकाळात पळयात तुमी आमचे जिल्हा पंचायत सदस्य काडून पळयात किंवा जेन्ना जेन्ना आमकां पद दिवपाचें जाता तेन्ना तेन्ना आमी सामान्य महिला ज्यो आसा ह्यो आमच्यो आमी रिप्रेझेंटेशन आनी रिझर्वेशन ताका फुडें दिल्लें आसा. सेम 2 मिनिस्ट्री अजून हे आहा. सो तुमचे मध्ये 3 MLA आहा लेडीज, तांकां कोणाक दितले तुम्ही 2 पोटपोटी? तुम्ही अनाउन्स केले की कोण्या बाई तुम्ही हे विचारता की फाटले फावटी महिला मंत्रीपद जे म्हाज्याच सरकारात आशिल्ले, महिलेकूच मंत्रीपद दिल्ले फाटले फावटी. डेफिनेटली आता आमी कितें तरी विचारूय करूं येता. काय जाता देव बरें करूं. अरे हांगासर तुम्ही 33% रिझर्वेशनाचो निषेध करपा खातीर आमी जमला तुमकां मंत्रीपदाचें पडला. नक्कीच आमी फुडले पडटले.